नमस्ते मित्रांनो, तुमचं नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे कोमल टेक मराठीवर। तर आपण आता बघणार आहोत की जीमेल आय डी कसं बनवायचं आहे। तर मी तुमच्यावर स्क्रीन शेअर करत आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमच्यावर मी स्क्रीन शेअर केलेली आहे। तर तुम्ही जीमेलवर गेल्यावर इकडे तुमचा फोटोचं असेल कोपऱ्यावर, तिकडे क्लिक केल्यावर तुमचं न्यू अकाउंटवर जावा। गुगलवर गेलं फक्त सर्चिंग होते, थोडं नेटचा प्रॉब्लेम आहे। सर्चिंग झाले की ॲटोमॅटिकली फटकन ते ओपन होतं। मग न्यू युअर गुगल अकाउंटवर जावा, फ्रॉम माय पर्सनल यूजमध्ये जावा। त्याच्यानंतर तुम्ही इकडे क्रिएट द गुगल अकाउंटमध्ये पहिला तुमचं नाव येईल, त्याच्यानंतर यूजर म्हणजे नेम ते क्लिक करा। फर्स्टमध्ये तुमचं नाव, लास्ट यूजर नेममध्ये तुमचं सरनेम वगैरे यूज करू शकता आणि मग नेक्स्टवर क्लिक करा। नेक्स्टवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन विचारलं जाणार, त्याच्यामध्ये तुमचं बर्थ डेट, मंथ, इयरली आणि तुम्ही फिमेल या मेल असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे इकडे आणि ते नेक्स्टमध्ये करून पुढे जायचं आहे। पुढे नेक्स्टवर केला तर चॉईस व जीमेल ॲड्रेस ते स्वतःहून तुम्हाला आय डी ज्या बनल्या नसेल त्या आय डी तुम्हाला प्रोव्हाइड करणार, तुम्ही त्याच्यावर सिलेक्ट करून पुढे जाऊ शकता, या तुम्ही स्वतःची पण आय डी ह्याच्यावर बनवून तुम्ही पुढे जाऊ शकता। तर मी जी अगोदर तिकडून आले तीच चॉईस केलेली आहे। तर क्रिएट स्ट्रॉंग पासवर्ड, तर तुम्ही इकडे पासवर्ड टाकू शकता। तर मी इकडे कोमल 778 टाकलं होतं, तर माझं काय पुढे जात नव्हतं। तर बघा ही त्यात मी टाकल्याच्यानंतर रेड म्हणजे क्लिक करणं काहीतरी, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही युनिक म्हणजे तो स्ट्रॉंग दिसला पाहिजे पासवर्ड। तर मी फक्त नंतरला @ टाकलं आणि नेक्स्ट केलं पुढे गेलं। माझी रिसीव युअर अकाउंट इन्फॉर्मेशन म्हणजे अकाउंट तुमचं रेडी झालं आहे। नेक्स्टवर केल्यावर इथे प्रायव्हेसी अँड टीम म्हणजे तुम्ही इकडे पॉईंट्स त्यांचे काय कंडिशन वगैरे काय असेल ते तुम्ही वाचून पुढे जाऊ शकता। तर तुमची ईमेल आय डी तर ओपन झालेली आहे, आता ते पुढे जाऊन अग्री केल्यानंतर गुगल सर्व्हिसिंगमध्ये ती सर्च होणार। त्याच्यानंतर सर्चिंग झाल्याच्यानंतर नेटचा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता, पुन्हा तुम्ही जीमेलवर जावा। जीमेलवर गेलं तर तुमच्या बॉक्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नवीन आय डी जनरेट झालेली दिसेल। तर तुम्हाला हा